खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि सांगायचं म्हटलं तर मराठी माणसांना जे उद्योजक आहेत त्या लोकांना एवढं चांगली आणि सुटसुटीत आणि व्यवस्थित माहिती ही कुठेच मिळत नाही. आणि बाकीच्या ठिकाणी खूप ठिकाणी असं असतं की लोक काही हे केलं याच्यानंतर पैसे तुम्ही ही फी भरा ती फी भरा, परंतु सरांनी टोटली फ्री आणि एकदम सुंदरपणे आणि एवढ्या मोठ्या हॉलमध्ये तो प्रोग्राम केला आणि एवढी फुल गर्दी होती. कार्यक्रम एकदम सुंदर होता. सरांनी फोनकर सरांनी जे आपल्याला जे मार्गदर्शन केलं आणि जी व्यवस्था केली, जे बँकर्स वगैरे सर्वांना बोलवलं, त्याच्यामुळे भरपूर लोकांना मार्गदर्शन मिळालं असेल आणि नवीन उद्योजक ह्याच्यातून निर्माण होतील. मुंबई व्यापारी असोसिएशन या माध्यमातून आपल्याला जर महिलांना पुढाकाराने सक्षमीकरण करता येत असेल तर ही खूप चांगली बाब आहे. यासाठी मी प्रयत्नशील होते आणि मी आज आवर्जून त्यांच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्या कार्यक्रमामध्ये खूप अतिशय सुंदर अशी माहिती मिळालेली आहे. या ठिकाणी शहाद्याहून म्हणजे 350 किलोमीटर अंतरावरून या ठिकाणी आलो. आम्हाला येताना खूप म्हणजे घाईगडबडीत आलो आणि कुठे बस मिस झाली, कुठे ट्रेन मिस झाली, तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी आलो. कारण की अनिल सरांनी मी कॉल केलेला अनिल सरांना, तर हा कार्यक्रम खूप छान आहे बुवा असं. मग मी आलो या ठिकाणी. तर अनिल सरांनी आम्हाला सांगितलं होतं तुम्ही नक्की भेट द्या आणि मराठी लोकांनी उद्योग करा. अनिल सरांचं काम खूप म्हणजे खूप मोठं आहे. त्यांचं उद्योजक घडवण्यासाठी खूप म्हणजे मनापासून ते खूप काम करत आहेत आणि त्यांच्या ह्याच्यातून मी बघून इकडं आलेलो आहे आणि नक्कीच मी त्यांच्या प्रेरणेने नक्कीच उद्योजक होईन. करायचं उद्या बिझनेस करायचा, पण त्या बिझनेससाठी होणारा जो म्हणजे ज्यासाठी लागणारा तुम्हाला जे मार्गदर्शन म्हणता ते खूपच अतिसुंदर मार्गदर्शन आहे. त्यांनी बँकेसाठी म्हणजे बँकेतनं कसं लोन मिळण्यापासून सगळं तुम्हाला म्हणजे लहान मुलासारखं जसं खरोखरच आत्ता त्यांनी तुम्हाला सांगितलं. सरांनी जे कार्यक्रम ठेवले त्यामध्ये मराठी मुलं जे आहेत, छोटी छोटी मुलं आहेत, जे आमच्या वयातील कॉलेजची मुलं आहेत, त्यांनी यावं आणि बघावं. अनिल पोंडेकर सर आणि प्रज्ञा मॅडमने जे केलंय मराठी व्यावसायिकांसाठी, त्यांना घडवण्यासाठी, पोंडेकर साहेब आणि शासन या दोघांच्या मेहनतीमुळं अनेक रोजगार करणारे इच्छुक असे जे कॅन्डिडेट आहेत ते आमच्या मार्फत घडवले जातात. पोंडेकर साहेबांचं एक पैसा न घेता जे आतापर्यंत प्रोग्राम केले त्यात त्यांचं ऐकून आणि बघून कार्य बघून आम्ही प्रेरित होऊन माझी मिसेस 2012 पासून वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये दिवाळी फराळ स्पर्धेत जिंकून आली. तेव्हापासून आम्ही छोटा व्यवसाय करतो. आता तो कसा मोठा करायचा हे पोंडेकर साहेबांच्या संघटनेमार्फत आम्हाला समजलं. खूप लोकांना व्यवसाय करायचा असतो पण त्यांना मार्गदर्शन नसतं आणि मग काहीतरी करून ते व्यवसाय तो नाही चालत पूर्ण वेळ. पण ह्यांच्याकडे एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स आहेत किंवा त्याबद्दल सांगण्याची जी तळमळ आहे ना ती खरंच वाखाणण्यासारखी आहे. सर आणि मॅडम भरपूर म्हणजे सहकार्य करतात, तर मला खूप बरं वाटतं. अनिल सर, प्रज्ञा मॅडम यांनी जे शासकीय जे आई किंवा मुख्यमंत्री निधीतून किंवा पंतप्रधान निधीतून जे काही योजना आहेत त्या योजना ह्या ठिकाणी भरपूर काही चांगलं शिकायला किंवा त्यांची माहिती भेटली. सर आणि मॅडम यांनी आज जो काही कार्यक्रम ठेवला, एक म्हणजे मराठी माणूस आज जागृत होण्यासाठी खूप छान आहे. म्हणजे धंदा लावण्यासाठी एक गरीब घरामधला व्यक्ती पुढे जाऊ शकतो. तर आपण महिला ह्या व्यवसायात उतरून आपला स्वतःचं जी काय आपली स्वतःची हे आहे म्हणजे इच्छा आहे व्यवसाय करणं, व्यवसायात प्रगत होणं. व्यवसायामध्ये आज माणूस लाखभर रुपये कमवून सुद्धा आपलं संसारामध्ये अस्तित्व करू शकत नाही, पण ह्या व्यवसायात येऊन आपण अस्तित्व निर्माण करून जगासमोर एक मोठा एक प्रेरणादायक आपण कार्यक्रम म्हणजे उपक्रम दाखवू शकतो. आज जे डिटेल्समध्ये लोकांना माहिती दिली, ते बँकचे ऑफिसर असू द्या किंवा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती ही तर खूप महत्त्वाची योजना आहे आणि जे जे 9 व्यावसायिक आले होते त्यांच्याकडे म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी शून्यातून जो व्यवसाय स्टार्ट केला आणि आज ते सक्सेस बिझनेस मॅन म्हणून जे आज त्यांचा सत्कार झाला, तर ते बघून जे पब्लिक आली होती ते खूप ॲक्च्युअलीमध्ये मोटिवेट पण झाली. आणि माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक मराठी माणसाने व्यवसाय केला पाहिजे. इतका सुंदर प्रमाणात होता आणि सगळं पूर्ण सभागृह भरलेलं होतं आणि त्यांनी जे अनेक प्रकारची मुद्दे जे सांगितले की कसं लोन मिळू शकतं, तर
जसे बँकर्स आले होते त्याप्रमाणे जसे लोकांनी लोन घेऊन जसे व्यापार केलेत त्यांच्याबद्दलही ते 9 जण जे आले होते त्यांनी त्यांची सगळ्यांची मनोगत खूप छान प्रकारे मांडली. अनिल फोंडेकर सर आणि प्रज्ञा मोहिते मॅडम यांनी जो कार्यक्रम जे आयोजक होते त्यांनी खूप छान प्रकारे आयोजन केलं होतं. आणि आज प्रत्येक मराठी माणसाला उद्योगामध्ये पुढे येण्यासाठी जी काही त्यांची तळमळ होती ती पाहिली. आणि ते पाहून खरंच असं वाटलं की आज मुंबईमध्ये दादर या ठिकाणी जो मराठी माणसाला पुढे येण्यासाठी ह्या कार्यक्रमाची खूप गरज होती. आज हा कार्यक्रम अटेंड केला, मला खूप बरं वाटलं आणि एवढं चांगलं मार्गदर्शन केलं. आणि नक्कीच मला ते फायद्यासाठी आहे, कारण मला पुढे जाऊन माझं आताच हे मी घरगुती करते, मी घरगुती ऑर्डर घेते, पण मला याच्या पुढे जाऊन माझं छोटंसं हॉटेल किंवा रेस्टॉरंट करायचं आहे आणि त्यासाठी मला ह्या कार्यक्रम खूप म्हणजे प्रोत्साहन मिळालं. आज मी ते एक केअर ऑफ इन्स्टाच्या आलो आणि खरंच खूप मला चांगलं मार्गदर्शन मिळालं इथे.